एरंड तेलाचे असंख्य फायदे जर तुम्हाला माहीत नसतील किंवा आत्तापर्यंत तुम्ही एरंड तेलाचा वापर केलेला नसेल तर हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच आहे। एरंड तेल तुमच्या केसांसाठी किती फायदा पोहोचवू शकतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि शिवाय एरंड तेल कसं लावायचं, योग्य पद्धत कोणती आहे एरंड तेल वापरायची ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर यापूर्वी मी एरंड तेलाचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद। आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या व्हिडिओवरती कोणकोणते प्रश्न आलेले आहेत ते कव्हर करणार आहे, म्हणजे त्याची उत्तरं देणार आहे। शिवाय एरंड तेलाचे फायदे आणि एरंड तेलाची म्हणजे तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते परत एकदा शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तेलाचे फायदे जर पाहायचेच म्हणले तर खूप सारे फायदे आहेत। स्किनसाठी वेगळे, केसांसाठी वेगळे। की स्किनसाठी आपण बेस्ट मॉइश्चरायझर म्हणून याचा वापर करू शकतो। पोट साफ करण्यासाठी बघा, लहानपणी आजी आपल्याला 1 चमचा एरंड तेल पाजायची आठवड्यातून एकदा। त्याचा उद्देशच हा होता की पोट जे आहे ते बाळाचं व्यवस्थित साफ राहावं किंवा व्यवस्थित पोटदुखी वगैरे, जंतू वगैरे होऊ नये यासाठी एरंड तेलाचा वापर केला जायचा। पण आज आपण इथं फक्त आणि फक्त केसांसाठी काय फायदा देतो एरंड तेल हे पाहणार आहोत। तर बघा, केसांची चमक जी असते ती वाढवण्यासाठी आपण एरंड तेलाचा वापर करू शकतो। केस जर तुमचे खूप जास्त गळत असतील, म्हणजे हेअरफॉल होत असेल, तर तो स्टॉप होण्यासाठी सुद्धा आपण एरंड तेलाचा वापर करू शकतो। तुमच्या केसांमध्ये किंवा स्काल्पमध्ये खूप जास्त डॅन्ड्रफ होत असेल, कोंडा होत असेल, तरी सुद्धा या एरंड तेलामुळं कोंडा जो आहे तो कमी होतो। लवकरात लवकर कमी होण्यासाठी एरंड तेलाचा आपण वापर करू शकतो। केसांची जी वाढ आहे, म्हणजे केस तुमचे वाढत नसतील, केस वाढीचा जो वेग आहे तो स्लो असेल, तर केसांची वाढ जी आहे दुप्पट ते चौपट होण्यासाठी या एरंड तेलाचा वापर आपण करू शकतो। केस मऊ लुसलुशीत होतात, म्हणजे एकदम मऊ केस होण्यासाठी, तुमचे खूप जास्त रफ असतील किंवा असे राठ असतील केस, तर त्यासाठी सुद्धा, मऊ केस होण्यासाठी सुद्धा आपण या एरंड तेलाचा वापर करू शकतो। त्याशिवाय अर्ध्यातून केस जर तुटत असतील, केस कमजोर झाले असतील आणि ते अर्ध्यातून तुटत असतील किंवा तुम्ही कोणतीही केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर बघा केस अर्ध्यातून तुटतात, ते कमी होण्यासाठी किंवा केस तुटण्याचा हे जे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी सुद्धा आपण एरंड तेलाचा वापर करू शकतो। केसांची मजबूती या एरंड तेलामुळे वाढते, त्यामुळे एरंड तेलाचा नियमित महिनाभर जरी वापर केला तरी सुद्धा तुम्हाला फरक जो आहे तो जाणवतो। केस डॅमेज खूप झाले असतील, कोणतंही कारण असेल, डॅमेज होण्याचं कोणतंही कारण असेल, ते सुद्धा केस व्यवस्थित होतात या तेलामुळं। स्काल्प संबंधी ज्या पण समस्या असतात त्या सुद्धा या एरंड तेलाच्या वापराने कमी होतात। नियमित एरंड तेलाचा जर वापर केला तर तुमचे जे केस आहेत ते अवेळी पांढरे होणार नाहीत। म्हणजे लहानपणीच तुम्ही 5 ते 6 वर्षाच्या मुलापासून तुम्हाला जर म्हणजे घरामध्ये एरंड तेल वापरत असाल तर केस पांढरे होण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा खूप, म्हणजे उशिरा ही जी समस्या आहे, म्हणजे केस तर पांढरे होणारच, पण ते प्रमाण जे आहे त्याचं, म्हणजे वयाच्या 50 ते 60 वर्षानंतर सुद्धा तुमचे केस जे आहे, 50ची नंतर सुद्धा तुमचे केस म्हणजे इतके पांढरे होणार नाहीत याचा नियमित जर वापर केला तर। म्हणजे पांढरे केस होण्याचं जे एज आहे ते सुद्धा पुढं ढकललं जातं। हे असंख्य फायदे तुम्ही एरंड तेलाचे मोजू शकता। याशिवाय भरपूर फायदे आहेत जे की व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी इथं शेअर करणार नाही, तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता। तर बघा, हे तर झाले फायदे, पण आता हे एरंड तेल किती दिवस लावायचं आणि कसं लावायचं, एरंड तेल लावण्याची योग्य पद्धत जी आहे ती फॉलो करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। योग्य पद्धत तुम्ही फॉलो नाही केला तर हे तुम्हाला तोटासुद्धा पोहोचवू शकतं, म्हणजे नुकसानदायक सुद्धा ठरू शकतं। पद्धतीनं एरंड तेलाचे असंख्य फायदे सांगता येतात, पण मी इथं फक्त मोजकेच फायदे तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि तेही केसासंदर्भात। तर स्किन संदर्भात आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये ते सगळं काही डिटेल मी शेअर करेन, पण इथं आपण केसासंदर्भात पाहतोय, तर त्यामुळे केसासंदर्भात काही मोजके फायदे मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत। आणखीन भरपूर फायदे सांगता येतील, पण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मोजके फायदे तुमच्याशी शेअर केलेले आहेत। तर बघा, आता एरंड तेल लावायचं कसं हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे, कारण की बघा बऱ्याच ताईंनी प्रश्न केलेला आहे की एरंड तेलमध्ये हे घालावं का, एरंड तेलामध्ये ते घालावं का। तर एरंड तेल वापरण्याची एक प्रॉपर पद्धत आहे। कधीही एरंड तेल डायरेक्ट तुमच्या स्किनला किंवा डायरेक्ट केसांना अजिबात लावायचं नाही। परत एकदा रिपीट करते, कधीही एरंड तेल डायरेक्ट
स्किनला किंवा केसांना अजिबात लावायचं नाही. त्यामध्ये काही मोजक्या वस्तू मिक्स करून तुम्ही लावू शकता. तर चला कसं लावायचं एरंड तेल ते पाहू. सोलापूरच्या ज्या माझ्या ताई आहेत त्यांच्यासाठी सांगते बघा. एरंड तेल तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बाळू गोटे मधला मारुतीला जे बाळू गोटे दुकान आहे तिथून घेऊ शकता, किंवा त्या लाईनला बाळू गोटेच्या लाईनला बरेच आयुर्वेदिक दुकानं आहेत जिथं की या सगळ्या वस्तू ज्या आहेत आयुर्वेदिक वस्तू म्हणा किंवा असं एरंड तेल वगैरे कुठलेही तेल जे आहे तेलाचे जे प्रकार आहेत त्या लाईनला तुम्हाला मिळून जातील. आता इथं कुठलीही ॲडव्हर्टाईज करत नाही, फक्त आणि फक्त तुमच्या सोयीसाठी मी हे शेअर करते जेणेकरून तुम्हाला इकडे तिकडे फिरण्याची शोधत बसण्याची अजिबात गरज भासणार नाही. मधला मारुतीला म्हणजे सोलापूरमध्ये मधला मारुती सगळ्यांना माहीतच आहे. मधला मारुतीला तिथं आयुर्वेदिक दुकानं आहेत, तिथं तुम्ही कुठूनही घेऊ शकता. हे तेल जे आहे तिथं अवेलेबल कायम असतं. तर चला एरंड तेलाची बॉटल मी आणलेली आहे बाळूगोटेमधून, आणि तिथं आता इथं बघू शकता एक वाटी घ्यायची आणि त्यामध्ये मी पोहे खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने 2 चमचे एरंड तेल घेतलेलं आहे. आता परत सांगते, कधीही एरंड तेल डायरेक्ट केसांना लावायचं नाही. एरंड तेल थोडंसं चिकट असतं, मधासारखं असतं, म्हणजे आपल्या खोबरं तेलासारखं नसतं, थोडंसं त्यापेक्षा जास्त चिकट असतं. मध ज्या टाईपचं असतं त्या पद्धतीनं असतं. आणि एरंड तेल कधीच डोक्याला डायरेक्ट लावायचं नाही, यामुळं तुमचा हेअरफॉलसुद्धा होऊ शकतो. तर बघा आता मी काय केलं, एरंड तेल 2 चमचे घेतलं होतं, मग त्यामध्ये होममेड माझं जे तेल आहे ते मी 2 चमचे घातलेलं आहे. तुम्ही पॅराशूटचं तेल घालू शकता किंवा कुठलंही खोबरं तेल यूज करू शकता. नाही म्हटलं तर तुम्ही जे आपलं मोहरीचं तेल असतं ते वापरलं तर योग्यच, म्हणजे उत्तमच आहे. पण मी इथं काय केले, होममेड जे तेल आहे माझ्याकडे, मी घरी बनवलेलं जे तेल आहे ते इथं यामध्ये ॲड केलेलं आहे. 2 चमचे एरंड तेल, 2 चमचे खोबरं तेल, आणि एक इथं बघा खूप इम्पॉर्टंट वस्तू मी ॲड करते, 1 विटॅमिन ईची टॅबलेट घ्यायची आपल्याला. आणि यामध्ये जे जेल असतं ते हवं आहे आपल्याला, तर कट करून तुम्ही किंवा याला होल पाडून टाचणीने यातलं जेल काढून घेऊ शकता आणि डायरेक्ट या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते जेल. आता 2-2 चमचे जर तुम्ही तेल घेतलं असेल, टोटल 4 चमच्यासाठी 1 कॅप्सूल, 1 ही टॅबलेट पुरेशी आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने यातलं पिळून जेल काढायचं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या 3 वस्तू ज्या आहेत, या तिन्ही वस्तू तुम्ही ॲड करायच्याच आहेत. कुठलीही वस्तू स्किप करू नका शक्यतो तर. पण लक्षात ठेवायचं, एरंड तेल कधीही डायरेक्ट स्किनला किंवा केसांना लावायचं नाही. मी परत सांगते जेणेकरून तुमच्या लक्षात फिक्स बसावं की एरंड तेल डायरेक्ट कधीच वापरायचं नाही. तर बघा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. केसांना जर तुम्ही लावत असाल तर हे असंच लावायचं नाही. आता याला काय करायचं, आपण हलकंसं कोमट करायचं आहे, गरम करायचं आहे म्हणू शकतो आपण. तर बघा गरमसुद्धा कधीही वाटी किंवा कोणतंही भांडं डायरेक्ट गॅसवरती ठेवायचं नाही. डबल बॉइलिंग मेथड जी असते त्या मेथडने तुम्ही हे जे तेल आहे ते गरम करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्यामध्ये उवाचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करू शकता, यामध्ये थोडंसं कापूर जे असतं ते घालू शकता, कापराची एखादी वडी घालू शकता, जेणेकरून लिक्वा ज्या असतात त्या फुटतील आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे उवाचा वगैरे तो कमी होईल. पण आता मला काही त्याची आवश्यकता नाही आहे म्हणून मी कापूर यामध्ये ॲड करत नाही. तर बघा हे आपलं तेल जे आहे या पद्धतीचं हे तयार आहे. आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर परत सांगते, गरम आपल्याला डायरेक्ट करायचं नाही, डबल बॉइलिंग मेथड जी असते तीच यूज करायची आहे आणि त्या पद्धतीनंच हे जे तेल आहे गरम करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी छोटी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे 1 वाटीभर, आणि मग या पाण्यावरती, हे पाणी जेव्हा गरम होईल किंवा या पाण्यावरती आपल्याला ही वाटी ठेवायची आणि या पद्धतीनं आपल्याला हे जे तेल आहे ते गरम करून घ्यायचे. तर चला गॅस ऑन करू आणि हे गरम करायला ठेवू. आता इथं खूप जास्त वेळ गरम वगैरे करायची अजिबात गरज नाही. एक अर्धा मिनिट खूप झालं. अर्धा मिनिट जरी तुम्ही गॅसवरती ही कढई ठेवलात किंवा गरम झालेली कढई किंवा पाणी गरम झालेलं असेल किंवा तुम्ही नॉर्मल सकाळी अंघोळीला जे पाणी गरम करता त्यामध्ये सुद्धा हे तेल जे आहे गरम करू शकता. बघा हलकंसं कोमट झालं, लगेच काढलं आणि आता हे जे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे म्हणा किंवा कोमट करून घेतलेलं आहे, लगेच आपल्याला केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करायची आहे. तर केस जे आहेत ते व्यवस्थित स्वच्छ मी धुतले होते, म्हणजे वॉश केलेले आहेत, आणि त्यानंतर हे तेल जे आहे ते लावणार आहे. आता बघा तुम्ही मेहंदी वगैरे लावता, मेहंदी लावल्यानंतर सुद्धा तुम्ही हे तेल जे आहे यूज करू शकता. मेहंदी लावल्यानंतर डायरेक्ट कधीही शॅम्पूने केस धुवायचे नाही, तर पहिलं तेल लावायचं, 1 दिवस ठेवायचं केसांमध्ये आणि त्यानंतर तुम्ही
शॅम्पू करू शकता. तर बघा इथं व्यवस्थित भांगोभांग हे तेल लावून घ्यायचं आहे केसांच्या मुळांना प्लस केसांना, दोन्हीला पण लावायचं. असं नाही की केसांच्या मुळांनाच लावायचं आहे, तर केसांनासुद्धा तुम्हाला हे जे तेल आहे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर व्यवस्थित हलक्या हाताने मसाज करायचं आहे. बघा तेल लावण्याच्या 2 स्टेप असतात. परत सांगते मी, तेल लावण्याच्या 2 स्टेप असतात. पहिली स्टेप व्यवस्थित केसांना तेल लावणं आणि दुसरी स्टेप व्यवस्थित केसांचा म्हणजे डोक्याचा मसाज करणं. मसाज कसा करायचा हे मी परत सांगते तुम्हाला. मसाज कधीही खूप जास्त म्हणजे घसा करायचा नाही, हलक्या बोटाने मसाज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर अशा पद्धतीनं एरंडे तेलामध्ये या वस्तू ज्या आहेत त्या मिक्स करून मगच तुम्ही स्किनला म्हणा किंवा केसांना लावू शकता. तर लावायचं कसं, रात्री तुम्ही झोपताना लावू शकता किंवा दिवसा लावू शकता, कधीही लावा, काही प्रॉब्लेम नाही. पण आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा ते 3 वेळा तुम्ही हे एरंडे तेल तुमच्या केसांवरती लावलात तर महिना ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो दिसणार आहे. तुमच्या केसांमध्ये शाईन येणार आहे, तुमच्या केसांची मुळं जी आहे ती दाट म्हणजे मजबूत होणार आहेत, केस दाट होण्यासाठी मदत होणार आहे. बराच फरक तुमच्या केसामध्ये दिसून येणार आहे फक्त आणि फक्त 1 ते 1.5 महिन्यामध्ये. पण आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे तेल जे आहे ते तुम्ही लावायचं या पद्धतीनं. तर आशा करते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आल्या असतील आणि तुम्ही फॉलो नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते घेऊन येत असते. तुमचे जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच असतो. कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला किंवा काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की कळवत जा. कमेंट बॉक्स फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. तर चला, परत भेटणारच आहोत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.